नमस्कार, मी विशाल. story.com या नव्या व्हिडिओत तुमचं स्वागत. मी बीड जिल्ह्यातल्या केश तालुक्यात आलो आहे. केश तालुक्यातलं हे तेच ठिकाण आहे जिथे गेल्या 3 ते 4 दिवसापासून या ठिकाणाची चर्चा आहे. मसाजोग गावातलं पवनचक्कीचं हे ठिकाण, इथे एक हाणामारी झाली. नंतर या हाणामारीचं पर्यावसन एका मोठ्या वादात झालं. सरपंच संतोष देशमुख यांना जी हाणमार झाली होती आणि त्यांचं जे अपहरण झालं होतं त्याच्यामागे इथल्याच घटनेची पार्श्वभूमी होती. इथे हाणामारी झाली होती आणि त्याच्यानंतर 2 दिवसातच त्यांचं अपहरण त्या रागातून करण्यात आलं. पूर्ववैमनस्यातून ते करण्यात आलं. सध्या पवनचक्कीचा हा मसाजोग गावातला जो प्लांट आहे, इथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. सगळं काम इथलं बंद आहे. इथल्या अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या प्लांटवरती कंपनीकडून बदल्या करण्यात आल्यात आणि इथली सुरक्षा पण तैनात करण्यात आली आहे. इथले सुरक्षा रक्षकसुद्धा बदलण्यात आलेत. इथे नेमकं काय घडलं होतं? या पवनचक्क्यांमुळे इकडे खंडणीचे प्रकार का घडत आहेत? इकडच्या राजकीय क्षेत्रात हे नेमकं काय घडत आहे? केज तालुक्यात एवढ्या टोकाचे वाद का होत आहेत आणि याला आता जातीचा रंग देऊन हे प्रकरण पुन्हा मोठं. तर याच्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमन धस आहेत. मी त्यांच्यासोबत या विषयावर बोलणार आहे. हे तेच ठिकाण आहे ज्याची चर्चा गेल्या 8 दिवसापासून आहे. या परिसरात या पवनचक्क्यांमुळे वाद इतक्या जीव घेण्यापर्यंत का जात आहेत? आणि पवनचक्कीमुळे जात आहेत असं नाही, परंतु अंतर्गत काही गोष्टींमुळे जात आहेत. हे सगळं भांडणं वगैरे या ठिकाणी झाले. प्रोजेक्ट आले पाहिजेत, प्रकल्प आले पाहिजेत, विकास झाला पाहिजे भागाचा, परंतु त्याचबरोबर कायद्याचा देखील धाक असला पाहिजे या ठिकाणी, असं मला या माध्यमातून बोलावं वाटतंय. कारण एकंदरीत तुम्ही जर पाहिलं तर सरपंचाची अतिशय दुर्दैवी हत्या करण्यात आलेली. ते निषेध करावं तेवढं कमी आहे. आणि आपल्या माध्यमातून मी अशी विनंती करतो की पोलीस प्रशासनाला, शासनाला, सरकारला, की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर सजा भेटलीच पाहिजे. आणि आता एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर ह्याचं रूपांतर एक वेगळ्याच प्रक्रियेमध्ये होत चाललेलं आहे. जिल्ह्याच्या राजकारणातील अनेक नेते या ठिकाणी येतात. 100% आलं पाहिजे, बोललं पाहिजे, परंतु काही लोकांकडनं याला जातीय रंग देण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे. असं व्हायला नाही पाहिजे. न्याय संतोष देशमुखांना भेटावा अशी आमची इच्छा आहे. आणि याच्यामध्ये आता जातीचं वळण देऊन काय साध्य होणार नाही आहे. यांनी ह्या विषयाचं गांभीर्य कमी होऊ शकतं. संतोष अण्णा देशमुखांना न्याय भेटणं गरजेचं आहे. आणि जे आरोपी फरार आहेत, पोलिस नेमकं काय करत आहेत? जवळपास आता 5-6 दिवस होत आलेत. पोलिस नुसतं म्हणतात की आम्ही हे करतोय, आम्ही शोधतोय वगैरे, परंतु त्यांनी यंत्रणा कामाला लागली पाहिजे. आरोपी सापडत कसे नाहीत? शोधलेच पाहिजेत आरोपी. त्यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे आरोपींना, असं मला या माध्यमातून वाटतंय. मनोज जरांगे पाटलांनी देखील अतिशय समंजसाची भूमिका पहिल्या दिवशी घेतली होती, की त्यांनी येऊन सांगितलं होतं की याच्यामध्ये जातीवादाचं रूप देऊ नका. कुठल्याच आरोपीला किंवा कुठल्याच विकृत व्यक्तीला जातीचा नाव लावून हे करण्यात उपयोगाचं नाही. त्याचे परिणाम वेगळे होतील असं ते देखील म्हणाले होते. त्याच्यामुळे मला एक विनंती करायची या माध्यमातून की संतोष अण्णांना न्याय भेटण्यासाठी ह्या प्रकरणाचं गांभीर्य कमी नाही झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कठोरात कठोर शिक्षा कशी त्या आरोपींना भेटेल ह्याच्यासाठी आम्ही देखील SP-ना उद्या 2 दिवसामध्ये आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं एक शिष्टमंडळ त्यांना भेटणार आहे. पण इथे जातीचा विषय आत्ता निघाला. प्रत्येक जण येतोय तो जातीवर बोलतोय, पण या सगळ्यामुळे त्या विषयाचं गांभीर्य कुठेतरी कमी झालंय. विषय डायव्हर्ट झालाय. म्हणजे आरोपींना पकडणं हा एक टार्गेट असला पाहिजे, तर तो जातीवर. लोक आपापसामध्ये आता उत्तर द्यायला चालू झाली ना. ओबीसी विरुद्ध मराठा असे आता उत्तर द्यायला एकमेकांना चालू झाले. मग मी तेच तर म्हणतो की त्याचं गांभीर्य कमी होऊन देऊन जमणार नाही. त्याचं गांभीर्य कमी नाही झालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आरोपींना तात्काळ पकडलं पाहिजे आणि ह्याचं राजकारण नाही केलं पाहिजे. हे राजकारण करण्यासारखी गोष्ट नाही आहे. हे राजकारण करण्यासाठी अनेक बाकीचे ठिकाणं आहेत ना आपल्याला. राजकारण त्या ठिकाणी केलं पाहिजे, परंतु कुठल्याच पक्षाच्या माणसाने ह्या प्रक्रियेमध्ये राजकारण नाही केलं पाहिजे. आज त्या कुटुंबावरती किती मोठा दुःखाचा डोंगर आहे. त्यांचे भाऊ असतील, मुलं असतील, पत्नी असतील, आई आहे, गाव आहे पूर्ण. आम्ही शेजारच्या गावचेच आहेत. आम्हाला माहिती आहे संतोष अण्णांचा स्वभाव अतिशय चांगला होता. ह्या सर्व गोष्टी बाजूला थोड्याशा पडत आहेत असं मला वाटतंय. आणि या सगळ्या गोष्टींमधनं कुठंतरी वेगळ्या ट्रॅकने हे प्रकरण चाललेलं आहे. ह्या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही पहा ना, अनेक जिल्ह्यामध्ये अनेक काल परवा एक संदीप क्षीरसागर यांच्या जवळच्या कार्यकर्त्यानं काहीतरी त्या ठिकाणी गोळीबार केला, काहीतरी घटना घडली. म्हणजे गुन्हेगाराला जात नसते, त्याला विचार नसतो, त्याला पक्ष नसतो, त्या तो मूळ विकृत
स्वभावाचा अगर विकृत मानसिकतेचा व्यक्ती जो असतो ना त्याला हा विचार नसतो. त्याच्यामुळे त्याच्याकडे त्या विचारानं बघूनच उपयोग नाही. त्यांना ठेचलंच पाहिजे. पोलीस प्रशासनानं त्यांचं तात्काळ त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे, अटक केली पाहिजे असं मला या माध्यमातून सांगायचं. पण यात धनंजय मुंडेंचं नाव म्हणजे सगळे नेते, बऱ्याच नेत्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष धनंजय मुंडेंवर टीका केली. त्यात वाल्मिक कराडांचं नाव समोर आलं. या गोष्टींचा काय संबंध आहे? गावातल्या लोकांचं याच्यावर काय म्हणणं आहे? इकडचे लोक त्याच्यावर कसे रिॲक्ट होतात? मग हा जो सर्व प्रकार चाललाय तो त्याच माध्यमातून चाललेला आहे ना, की धनंजय मुंडेंचं आता आमचा असा तसा थेट कुठला संबंध नाही, परंतु लोकांमधली जी चर्चा आहे आता स्वाभाविक आहे ना, ह्याला राजकीय रंग दिल्यामुळं प्रत्येकाचं तेच म्हणणं आहे. मी आज तुम्हाला गोष्ट सांगतोय ना, की आज माझ्यासोबत जर एखादा कुठला कार्यकर्ता असेल, अगर माझ्यासोबत फिरणारा कोण माणूस असेल, तो किती विकृतीचा हे मला लवकर लक्षात येऊ शकत नाही. याचा अर्थ असा मी कुणाला सांगा म्हणतो, अगर मी काय गुन्हेगारी करायला लावतो असं होत नसतं. परंतु जे खालचे लोक आहेत हे सगळं करणारे, ह्यांनी पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदापर्यंत हा विषय गेला. लोकांची गावाकडची आहे म्हणजे ह्या गावातल्या किंवा बाजूच्या लोकांच्या खरंच अशी मागणी आहे? नाही, ऐका ना, आता तुम्ही ते मंत्रिपदाचं ते त्यांच्या पक्षाचे त्यांचे सर्वस्वी निर्णय अधिकार त्यांचे, परंतु मी तेच सांगतोय ह्या प्रकरणामध्ये हे पूर्ण जातीयवाद आणून ह्याला वेगळ्या ट्रॅकनं प्रकरण नेणं चाललेलं आहे. अनेक मंत्री अनेक आमदार त्या ठिकाणी येऊन बरेच जण येऊन गेले. कुठलाही विषय कुठं मला खरंच जरांगे पाटलांचं हे करावं वाटलं, म्हणजे अभिनंदन करावं वाटलं त्या दिवशी, की त्यांनी आले या ठिकाणी. प्रकरण शांत होईपर्यंत त्यांनी पूर्ण FIR बदलून घेतला. त्यांनी अंत्यविधी झाला पाहिजे, मृतदेहाची विटंबना करू नका असं म्हणले. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने एक विचार मांडला होता, की याच्यामध्ये जातीवाद करून जमणार नाही, आरोपीला जातीनं बघू नका. परंतु त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटलांना हे जे सर्व दिसत असेल त्याच्यामुळे ते थोडंसं शांत बसलेले आणि हे काय विषय वेगळ्या मार्गाने चाललेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सर्वात अगोदर हे आरोपी पकडलं पाहिजे, त्याच्यानंतर पुढचं राजकारण आपण. तर हे होते सुमन धस. या लोकेशनवरती मी आता जिथे उभा आहे तिथूनच खरीच वादाची सुरुवात झाली होती. संतोष देशमुख यांनी तो वाद सोडवला. त्या वादाच्या नंतर व्हिडिओसुद्धा काही समोर आले होते. हा सगळा प्रोजेक्ट तुम्ही बघताय. अत्यंत महागडं सामान पवन चक्क्यांचं इथे या वाहनांमध्ये सध्या भरलेलं आहे. बाहेर राज्यातून बाहेर देशातून आलेलं हे सामान आहे. इथे या प्रकल्पाचे अधिकारी आहेत. इथेच तो वाद झाला होता. खंडणी मागितल्याचा आरोप होता. आणि आता हे ठिकाण, हा प्रोजेक्ट पूर्णपणे बंद आहे. इथल्या अधिकाऱ्यांची सुद्धा बदली झाली आहे आणि इथे आता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. इथून काही मिनिटांवर पुढे गेल्यानंतरच गाव आहे. साधारण 1 किलोमीटरवरतीच संतोष देशमुख यांचा मसाजोग गाव आहे आणि या गावाच्या भोवतालीच हा सगळा प्रकार घडला होता. अर्थातच सगळे वेगळे आरोप प्रत्यारोप याच्यात होत आहेत. सत्य काय ते चौकशीनं बाहेर येईलच, पण ते आधी आरोपींना, सर्वच्या सर्व आरोपींना पकडणं अत्यावश्यक आहे. त्याशिवाय सत्य बाहेर आणणं शक्य होणार नाही. तुर्तास या व्हिडिओत आपण इथेच थांबतोय. या घटनेविषयी तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत.